पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत सुसंधी, नवोन्मेष, आत्मविश्वासयुक्त आकांक्षी भारताचे जडणघडण झाल्याचं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सार्वजनिक आरोग्याशी निगडीत जगातली सर्वात मोठी योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वे राज्य बनणार। अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवण्यात कोणताही तोडगा निघत नसल्यानं तेल उत्पादनात वाढ करण्याचा ओपेक प्लस देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय। केंद्र सरकार विरोधात सामायिक रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीची आज महत्त्वाची बैठक। मात्र आघाडीच्या घटक मित्रपक्षांमध्येच एकमेकांविरुद्ध तीव्र असंतोष। राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असला तरी किमान 15 जूनपर्यंत कमी पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, राज्य सरकारचं आवाहन। राज्यात अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू। अंमली पदार्थांचा जाळं संपुष्टात आणून त्याची पाळंमुळं खणून काढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटलीच्या फ्लावियो कोबोल्ली याचा पराभव करून पटकावलं विजेतेपद। आणि फिलिपिन्सच्या दक्षिण किनारपट्टीजवळ 7.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, किनारपट्टीवरील भागांसाठी सुनामीचा इशारा। नमस्कार।